करण्याचा प्रयत्न केला। आणि यानंतर बोलूयात, आपल्या सोबत आहेत नरेश म्हस्के। नरेशजी, ही एक मोठी बातमी आपण बघतोय। बदलापूर मधला जो आरोपी होता अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झाल्याचं कळतंय। हे बघा, माझ्या माहितीनुसार त्यांनी पोलिसांवरती काहीतरी गोळीबार केला आणि पोलिसांनी स्वतः स्वरक्षणार्थ काही त्यांची झटापटी झाली आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाला। खरं कारण बाहेर यायचं आहे, परंतु लाजिरवाणी गोष्ट आहे की विरोधक चुकीच्या पद्धतीने राज्य सरकारवर टीका करतायत। तुम्हाला आठवत असेल की बदलापूरमध्ये ज्यावेळी आंदोलन झालं, आज सत्य परिस्थिती अशी होती की बदलापूर बाहेरून 10-20 बसेस त्या ठिकाणी भरून आल्या गेल्या। त्यांच्या हातात लाडकी बहीण योजनेच्या विरुद्धचे बॅनर पोस्टर्स होते आणि त्या घटनेचा आधार घेऊन सरकारवर टीका केली आणि म्हटलं गेलं की ताबडतोब याला फाशी द्या। कुठल्या कायद्यामध्ये ताबडतोब फाशी देण्यात येते? परंतु तरी सुद्धा अशा पद्धतीने घोषणाबाजी त्या ठिकाणी करून दिवसभर आंदोलन केलं गेलं। परंतु आता जर त्या आरोपीला जर एन्काउंटर केलं गेलं असेल, माझ्या मते निसर्गाने दिलेला न्याय आहे। या जगामध्ये जर चुकीच्या गोष्टी केल्या असेल तर ह्याच वेळी इथेच शिक्षा भोगावी लागते आणि आता त्या आरोपीची बाजू घेतली जाते। आता त्याच्यामध्ये शिक्षण संस्था चालकांचा काय संबंध आहे त्या प्रकरणाची? परंतु दोन्ही बाजूनी सरकारवर टीका करायची हे फार चुकीचं चाललेलं आहे। त्यावेळी या घटनेचा आधार घेऊन सरकारवरती टीका केली जात होती आणि आता त्यांचा जर एन्काउंटर झाला असेल, पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ जर त्यांच्यावरती गोळीबार केल्यानंतर जर त्यांच्यावरती जर काही झटापटी त्याचा मृत्यू झाला असेल तर पोलिसांवरती टीका करायची, राज्य सरकारवर टीका करायची? कुठली पद्धत आहे की जी लोक फासावर लटकाव बोलत होती ताबडतोब आणि आता त्यांचं एन्काउंटर झाल्यानंतर सरकारवर टीका केली जाते? दुतोंडी सापासारखं विरोधी पक्ष वागतोय। नरेशजी, असं म्हटलं जातंय की जर हा आरोपी इतका उग्र होता किंवा इतका जर अशा पद्धतीचा होता की जो कुणावरही हल्ला करू शकतो, तर मग रिमांड घेत असताना व्यवस्थित काळजी का घेतली गेली नाही, असा प्रश्न विचारलेला विरोधकांनी। मी आत्ताच उज्ज्वल निकम यांचं स्टेटमेंट एका वाहिनीवरती ऐकलं की सरकारने त्याच्या विरुद्ध पूर्णपणे पुरावे गोळा केले होते। त्या मुलींनी सुद्धा त्याला ओळखपरेमध्ये ओळखलं होतं। त्याच्यामुळे सरकारने कुठेच हलगर्जीपणा केली नव्हती आणि सरकार कुठेही हलगर्जीपणा करत नव्हतं। पण जर तो आरोपी जर पोलिसांवरती राऊंड करतोय, त्यांच्या मांडीत गोळ्या घालतोय, तो पोलिसांनी काय त्याचं स्वागत करायचं का? त्याचे हार तुरे घेऊन त्याचा सत्कार करायचा का पोलिसांनी? पोलिसांच्या जीवावरती जर येत असेल तर पोलिसांनी दिलेली जी हत्यारं आहेत ती काय बंद ठेवायची का? अशा माणसांना पोलिसांनी का म्हणायचं असेल माझ्या पायात तू गोळी मारतोयस मार, आणखी दुसरा पाय पुढे करणार का पोलीस? अशा वेळी पोलिसांचं मनोधैर्य आपण सांभाळलं पाहिजे का आपण पोलिसांवरती संशय घ्यायचा? ज्या आरोपीला आपण म्हणत होतो ताबडतोब फासावर लटकवा, आज त्याची बाजू घेत आहे। सरकारचं खरं चेहरा आज बाहेर आलेला आहे। नरेशजी, असं म्हटलं जातंय की ही सगळी परिस्थिती घडवून आणली गेलेली आहे आणि एकीकडे कोर्टामध्ये या सगळ्या प्रकरणाची सुनावणी चालू असताना ही हत्या झालेली आहे। परिस्थिती घडवून आणली म्हणजे काय? पोलिसांना मारा म्हणून त्याला कोणी सांगितलं? पोलिसांच्या मांडीत गोळी लागलेली आहे। आपण तपासा। आपण या रात्रंदिवस काम करणाऱ्या पोलिसांवरती संशय तुम्ही जर घेत असाल तर चुकीची गोष्ट आहे। ठीक आहे नरेशजी, धन्यवाद। तुम्ही बातचीत केलीत आणि प्रतिक्रिया दिलीत तुमची यासाठी। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर जोडले गेलेले आहेत। गणेश, आपण बघतोय एन्काउंटर झाल्याची माहिती समोर येते आहे। आधी अक्षय शिंदेने गोळ्या झडलेल्या आहेत।